अशी एक लग्नगाठ भाग 19। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण मागील भागात पाहिले, श्रेयस आणि तृप्तीचे आयुष्य खूप आनंदात होते। सगळ्या घरामध्ये आनंदाचे वातावरण होते। अशातच रुहीचे लग्नही झाले। तृप्तीने तिच्या वागणुकीने आणि सासू नवरा सगळ्यांना खूप खूप प्रेम दिले आणि सगळ्यांचे मन जिंकलं होतं। पण कुठलंही सुख हे लवकरच निघून जातं। म्हणून हसत्या खेळत्या घरात श्रेयसच्या वडिलांच्या मृत्यूने अजून एकदा उदासी आली। श्रेयस इंडस्ट्रीजचे मालक श्रेयसचे वडील रविकांत यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला। आता पुढे रविकांतना जाऊन 2-3 महिने झाले होते। नीता देवी नवऱ्याच्या आठवणीतून कसेबसे स्वतःला सावरत होत्या। श्रेयसला पण आपल्या वडिलांची खूप आठवण सतावत होती। पण तृप्ती सासूला व नवऱ्याला कसं तरी समजूत घालून सांभाळत असे। रुहीच्या लग्नाला पण जेमतेम 4 महिने झाले होते। पण लग्नाला महिना होत नाही तोवर तिचे वडील स्वर्गवासी झाले म्हणून तिच्या नवीन नवरीची हौसमौज अपूर्णच राहिली होती। श्रेयस आणि तृप्ती स्वतः तिच्या सासरी जाऊन तिला माहेरपणासाठी घेऊन आले। तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता वाटू न देता माहेरी तिची सगळी हौस पूर्ण केली। तिच्यासाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घातले। आग्रह करून खाऊ घातले। दोघी नणंद भावजय सारखेच शॉपिंगला जात। कधी कधी रुही खूप इमोशनल होऊन तृप्तीच्या गळ्यात मिठी मारायची आणि म्हणायची, तृप्ती वहिनी, तू माझी वहिनी नाहीस, माझी बहीण आहेस, मैत्रीण आहेस, आय लव्ह यू वहिनी। नीता ताई आणि श्रेयस दोघांचे गप्पा ऐकत असतात आणि कौतुक भरल्या डोळ्यांनी पाहत असतात। तेवढ्यात श्रेयस पुढे येतो। हे रुहिणी, काय जेव्हा तेव्हा माझ्या बायकोला चिपकत असते? चल सोड माझ्या बायकोला, निघ इथून तुझ्या रूममध्ये। रुही बोलली, जा तूच तिकडे, मी नाही सोडणार माझ्या वहिनीला। काय ग वहिनी, तुला जायचं आहे का दादासोबत की माझ्यासोबत राहायचं आहे? तृप्ती तिच्या कपाळाला किस घेऊन बोलली, मी माझ्या रुहीसोबतच राहणार। रुही त्याला जीभ दाखवून अंगठाही दाखवते। श्रेयस बोलतो, थांब तुला पोहोचवतो मी लवकर तुझ्या नवऱ्याच्या घरी, असं म्हणून तो निघून जातो कंपनीत। एवढंच काय तर कामवाली कलाबाईलाही तिचा लढा लागलेला असतो। तृप्ती तिला मावशी मावशीच करायची। एक दिवस सकाळी कलाबाईला यायला उशीर झाला। तृप्ती आणि नीताताई तिची वाट बघून थकले। शेवटी तृप्तीने सगळे काम आवरले, पण तिला चिंता वाटू लागली की ती आजारी तर नसणार। शेवटी सगळे आवरून नीताताईंना विचारून ती कलाबाईच्या घरी गेली। ती तापाने फणफणत होती। तृप्तीने तिला स्कूटीवर बसवलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेली। कलाबाईला सलाईन लावली होती। तोपर्यंत तृप्ती खुर्चीवर बसलेले असताना अचानक तिचा डोळा लागला। खूप वेळपर्यंत ती झोपलेलीच होती। तिला अचानक जाग आली तर डॉक्टर तिची तपासणी करत होते। तिने डॉक्टरांना विचारले, अरे मी इथं कशी काय आहे डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, मॅडम तुम्ही 2 तासापासून बेशुद्ध अवस्थेत होते। ह्या कलाबाईंनी तपासायला सांगितले की काय झाले म्हणून। मला तुमच्याशी बोलायचं आहे, काही औषधी पण लिहून द्यायची आहेत। तिने कलाबाईला बाहेर जायला सांगितले। ती म्हणाली, मावशी तुम्ही बाहेर बसून थोडा आराम करा, चालूच सलाईन लावली आहे, येते मी लगेच औषधी घेऊन। थोड्या वेळात तृप्ती बाहेर आली। कलाबाईने विचारलं, काय झालं बाईसाहेब? तृप्ती हसून म्हणाली, काही नाही ग मावशी, डॉक्टर म्हणाले तुम्ही खूप थकलेले दिसता म्हणून अगदी गाढ झोप लागली होती, आराम करा असं सांगितलं, दुसरं काही नाही। मला काय होणार आहे? तू मात्र लवकर बरी हो। तुझ्या वाटेची कामही मला करावी लागली म्हणून मी खूप थकले आणि मला झोप लागली। पण घरी आईजवळ किंवा श्रेयसजवळ ही गोष्ट सांगू नका, मलाच बोलतील ते तू का गेली म्हणून। कलाबाई म्हणाल्या, हो ताईसाहेब, माझ्यामुळे झालं सगळं। कशाला आल्या तुम्ही? मला सवय आहे, बरं वाटल्यावर लगेच आली असती मी। त्या घरी आल्या। कलाबाईला तिच्या घरी सोडले। तृप्ती आल्याबरोबर तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेली। नीताताई तिच्यासाठी रूममध्ये गेली, तिला चहा दिला। कलाबाईच्या तब्येतीबद्दल विचारले, हो चांगली आहे आता असं सांगून तिने चहा घेतला आणि म्हणाली, आई तुम्ही कशाला तसदी केली, मी आले असते ना। असू दे ग, सकाळपासून आवरते आहे तू पण थकली असशील, किती काम करतेस? इकडे केबिनमध्ये बसून श्रेयस तृप्तीची आठवण काढून स्वतःच गुणगुणत होता आणि गाणे म्हणत होता।
तो स्वतःच म्हणाला, अरे ही मी काय करत आहे. घरी जाऊन तृप्तीला भेटीन आणि सांगेन की मला खूपच तुझी आठवण येत होती. तुझा पोरिंग नवरा कसा तुझ्या प्रेमात एवढा वेळा झाला आहे असं सांगेन. तो खुर्चीवर मागे मान रेलून बसला. चेहऱ्यावर स्माईल आणि खुशीतच सीड घालू लागला आणि त्याच्याही नकळत तो खुर्चीवरून उठला आणि सीड वाजवतच बाहेर आला. प्राचीचे त्याच्याकडे अचानक लक्ष गेलं. तिनं शेजारचीच मैत्रिणीला सांगितले. कधीही न हसणारे, चेहऱ्यावर सदा कामाचं टेन्शन असणारे श्रेयस सर आज चक्क किती मूडमध्ये आहेत बघ. चेहऱ्यावर स्माईल, सीड वाजवत आहेत. ही आपल्या तृप्तीच्या प्रेमाची जादू आहे. त्या आपापसात कुजबूज करू लागल्या. श्रेयसचे त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्या शांत झाल्या. श्रेयस काही न बोलता हसतच निघून गेला. त्याच्या अशा वागण्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. तो घरी जाण्यासाठी निघाला. गाडी पार्क केली आणि एक लहान मुलगी फुलांचा गजरा विकत होती. ती त्याच्या गाडीजवळ आली. साहेब, गजरा घ्या ना, खूप छान आहेत. मॅडम खुश होतील. घ्या ना साहेब. तो हसतो आणि त्या मुलीजवळून एक गजरा विकत घेतो. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. श्रेयस मागे सीटवर मान टाकून अगदी समाधानाने रेलून बसतो. गजऱ्याचा सुगंध त्याच्या मस्तकात भिनला. त्याने अलगद डोळे मिटले. तोही घरी पोचण्याच्या अगोदरचं त्याचं मन तृप्तीजवळ पोचलं होतं. तृप्ती तिच्या रूममध्ये आरशासमोर उभी होती. गुलाबी चटक साडी नेसून आरशासमोर स्वतःला न्याहाळत होती. श्रेयस दारातूनच तिचं सौंदर्य न्याहाळत होता. तो हळूच तिच्याजवळ गेला. हातातला गजरा त्याच्या हाताने तिच्या केसात माळला. ती त्याच्याकडे तोंड करून उभी राहिली. खूप छान आहे गजरा असं म्हणाली. तो म्हणाला, हो, पण तुझ्यापेक्षा जास्त नाही. खरंच खूप गोड आहे ग तू असं म्हणून त्याने तिला स्वतःकडे ओढले. त्याच्या छातीवर तिचे गरम श्वास जाणवू लागले. त्याने हळूच तिची मान उंच करून तिच्या ओठांचे रसपान केले. तिला अलगद उचलून बेडवर झोपवले. तो तिचे केस सावरू लागला. तो तिला म्हणाला, तृप्ती, खरंच काही लोक एवढे सुंदर आणि गोड कसे राहू शकतात ग. मला नाही वाटत की खरंच तुझ्या एवढं गोड आणि सुंदर कुणी असेल तर. आय लव्ह यू माझी गोड तृप्तू. असं म्हणून दोघेही एकमेकांच्या प्रेमात रममाण होतात. तेवढ्यात सर घर आलं आपलं. जागे व्हा सर, झोप लागली वाटतं, ड्रायव्हर बोलू लागला. श्रेयस एकदम दचकून जागा झाला. इकडे तिकडे पाहू लागला. ड्रायव्हरने विचारलं, काय झालं सर. श्रेयसला समजलं की हे स्वप्न होतं. काही नाही असं म्हणून त्याने स्माईल केली आणि स्वतःच्या डोक्याला हात मारून घेतला. ड्रायव्हरलाही त्याच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. काय श्रेयसला त्यांचे प्रेम मिळेल का. तो पाहत असलेलं एवढं गोड स्वप्न पूर्ण होईल का. त्यांचा परिवार सगळं मागचे विसरून नुकतंच आनंदी झालं होतं. आता याच्या पुढेही आनंद राहील का. प्रत्येक वेळेस श्रेयस एवढ्या सुंदर गोड पत्नीसोबत तो प्रेमाच्या गोड स्वप्नात जातो. त्याचे स्वप्न पूर्ण होण्या अगोदरच काही ना काही संकट येत असतात. आताही तो तसंच स्वप्न बघत आहे. तर सांगा बरं त्यांचं यावेळी स्वप्न पूर्ण होईल का. तर भेटूया पुढच्या भागात.